हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप ठीक असणार, मजेत असणार आणि मजेतच राहिलं पाहिजे. तर ना मिस्टर माझे चाललेले आहे माझ्या मम्मीला सोडायला. तर आज ना माझी मम्मी जात होती सिंदेवाईला. तर 1-2 दिवसासाठी ती जात होती. तर मस्त योहान पण म्हणत होता की मला पण जायचं आहे, पण योहानची स्कूल असल्यामुळे योहानला घेऊन गेलेली नाही. आणि मस्त मम्मी वगैरे गेल्यानंतर तुम्ही हे बघू शकताय माझ्या घरी ना मस्त डेकोरेशनचं काम चालू होतं. आणि आता जवळ येतोय नाताळ, क्रिसमस. तर क्रिसमसची माझ्या घरी असते पार्टी. तर मस्त डेकोरेशनचं प्रिपरेशन चालू होतं. मस्त ते झालेलं वगैरे ऑलमोस्ट थोडं रेडी झालं आहे, थोडं बाकी आहे. तर यावेळेस ना क्रिसमसची पार्टी आमची गडचिरोलीमध्ये आहे. तर दुपारी मस्त मी घरातलं सगळं आवरून घेतलं, कारण की आज मम्मी नव्हती तर लोड थोडा जास्त. तर आज ना कामाचा लोड थोडं जास्त होता माझ्याकडे. तर थोडे काही ब्लॉग वगैरे टाकायला पण थोडं एडिटिंगसाठी आणि ब्लॉग टाकण्यासाठी पण थोडं वेळ नव्हता. मग त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या जेवणासाठी मी गेली फिश मार्केटमध्ये, म्हणजेच नॉनव्हेज आणण्यासाठी. तर फिश तर खायची नाही म्हणे हजबंड माझे. तर मग मस्त घेतलं मी चिकन घेऊन घरी आली. आणि तुम्ही बघू शकताय मस्त कांदे वगैरे ना रोस्ट करून घेतले, म्हणजे भाजून घेतले चांगल्या प्रकारे. म्हणजे मला काळ्या मसाल्याची भाजी बनवायची. तर काळ्या मसाल्याची भाजी बनवायची होती. तर मस्त मसाला वगैरे सगळं भाजून घेतलेला होता मस्त. तर बघू शकता मी जास्त मसाल्याच्या भाज्या खात नाही, पण आज म्हटलं चला काळ्या मसाल्याची करायची आहे. तर ऑलमोस्ट सगळा खडा मसाला मी त्यामध्ये घेतलेला होता. आणि मस्त आता मिक्सीच्या जारला आपण फिरवून घेतो आहे त्याला. तर जर तुम्हाला ना माझी फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी शेअर करेलच तुमच्यासाठी. तर ना ऑलमोस्ट मी चिकन होतं माझं 1-1.5 किलो चिकन होतं माझ्याकडे. तर त्याला मस्त 15 मिनिट मॅग्रेट करून, तर 15 मिनिट मस्त मॅग्नेट वगैरे करून ठेवल्यानंतर त्याला मस्त ते सेट झालेलं. आणि त्याच्यानंतर मस्त बघू शकताय मी आता तडका लावते आहे, म्हणजेच मस्त भाजीला फोडणी टाकते. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा आपला काळा मसाला आणि हा आपला खडा मसाल्यांचा. तर काळ्या मसाल्यामध्ये काही नाही, खोबरं आणि कांदे आणि अद्रक लसूण चांगलं भाजून घेतलेलं होतं. तर मी म्हटलं मला थोडा प्रॉब्लेम होत होता व्हिडिओ शूटिंगसाठी. तर हजबंडला म्हटलं मी एका हातानं पकडून कसं काय बनवणार, तर तुम्ही या. तर ते आले माझ्या थोडा मदतीला. तर अशा प्रकारे मस्त ना पूर्ण मसाले वगैरे बघू शकताय तुम्ही, किती ब्लॅक दिसतंय ना. तुम्ही म्हणत असणार की काय, पण ते कांदे जास्त भाजलेल्या गेल्यामुळे, म्हणजेच काळा मसाला तसाच असतो. तर ऑलमोस्ट तुम्ही बघू शकताय मसाला मस्त कुक झाला. त्याच्यानंतर मी चिकन वगैरे छान त्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेलं मसाल्यामध्ये. आणि बघू शकताय तुम्ही काय भारी लुक दिसताय ना. आणि स्पायसी वाव.